महाराष्ट्राचं मनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत आहोत युवा धोरणाच्या अंतिम मसुद्यासंदर्भात. आत्ताच आपण पाहिलं की युवा धोरण तयार करण्यासाठी, मसुदा तयार करण्यासाठी आपण गावागावांपर्यंत पोहोचलेला आहात, जिल्ह्यांपर्यंत पोहोचलेला आहात. विशेष लक्षवेधी अशा कुठल्या प्रतिक्रिया तुम्हाला वाटल्या? लोकांकडनं काय पद्धतीचा फीडबॅक मिळत होता गेले काही महिन्यात? एक तर म्हणजे आम्ही जेव्हा युवक युवतींपर्यंत पोहोचत होतो महाराष्ट्रातल्या, त्यावेळेस त्यांना सगळ्यांनाच हा विषय नवीन होता. मुळात आम्हालाही हा विषय नवीन होता. त्यामुळे शासन पातळीवरती युवक युवतींच्या संदर्भात काही हालचाली होऊ शकतात किंवा काहीतरी योजना आहेत याची सर्वप्रथम माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि ते फार अवेअर होते, त्या बाबतीत अवेअर झाले ते. आणि त्यांनी वेगवेगळ्या योजनात्मक किंवा शासन दरबारी येणाऱ्या ज्या अडचणी आहेत किंवा त्यांना ज्या समस्या उद्भवतात त्या संदर्भामध्ये त्यांची मतं, त्यांचे प्रश्न मांडायला सुरुवात केली. म्हणजे मला विषय सांगावं वाटतं की आम्ही नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातल्या बिलगाव या गावी एकदम उंच डोंगर माथ्यावरती कार्यशाळा आमची एक घेतली होती. तिथून जे रिक्षाने आले होते तिथल्या D.Ed शिकणाऱ्या मुली आम्हाला असं म्हणत होते की आमच्या आदिवासी भागांमध्ये जे आम्ही मुलं मुली आहेत तर तिथं आम्हाला मराठी बोलण्याचाच प्रॉब्लेम आहे मुळात. म्हणजे आम्हाला शाळेत जे शिक्षण दिलं जातं तर ते आम्हाला कमीत कमी 3-4 किलोमीटर चालत यावं लागतं आणि त्यानंतर आम्ही तेव्हा शिकतो. आणि त्यावेळेस आमच्यासमोर असा प्रश्न पडतो की आमची बोलीभाषा आदिवासी असल्यामुळे आम्हाला सर्वप्रथम मराठी व्यवस्थित शिकता आलं पाहिजे. तर काही काही ठिकाणी अशा रिएक्शन जाणवल्या की सर्वसामान्य युवांना वाटत होतं की आम्हाला कमीत कमी मराठी तरी चांगली शिकता आली पाहिजे. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे 6 डिसेंबर आता नुकताच होऊन गेला. 6 डिसेंबर हा ब्लॅक डे म्हणून काही ठिकाणी पाळला जातो. त्याचबरोबर आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबरला असतो. 6 डिसेंबरला आम्ही मोहम्मद अली रोडला मुंबईला एकीकडं मुस्लिम युवांची कार्यशाळा घेतली, परिषद घेतली आणि एकीकडं बराचसा मुस्लिम समाज हा वेगळ्या पद्धतीने 6 डिसेंबरचं पालन करत असताना 6 डिसेंबरच्या दरम्यान काही मुस्लिम समाजातले तरुण तरुणी आमच्यासोबत एका रचनात्मक कार्याच्या दिशेने युवा धोरणासंदर्भात शासन पातळीवरती काय व्हायला हवं हे बोलत होते. ते फारच इन्स्पायरिंग आम्हाला वाटलं. संबंध महाराष्ट्रात आम्ही जवळपास 35 जिल्ह्यांमध्ये कधी एकदा कधी दोनदा कार्यशाळा घेतल्या, तिथल्या मुला मुलींना बोललो आणि असाच प्रकारचा प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला. विशेषतः पुणे कॉलेज पुणे येथे आम्ही जी कार्यशाळा घेतली होती मुस्लिम मुलींचा तिथे इतका चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर आदिवासी युवा असेल, दलित युवा असेल, चांगला शिकणारा उच्च शिक्षित युवा असेल, बेरोजगार युवा असेल, इव्हन तृतीयपंथी युवा असेल, बार गर्ल्स असतील, कामगार रोजंदारीवरती जाणारे युवक युवती असतील, या सर्व पातळीवरती जे जे युवांचे वेगवेगळे प्रकार आहेत असं आपण मानतो त्या सगळ्या पातळ्यांपर्यंत आम्ही पोहोचतो आलो. आणि मला वाटतं की खूपच वेगळ्या पद्धतीने आम्हाला शिकायला मिळालं आणि ते आमचं शिकण्याचं प्रतिबिंब निश्चितच या धोरणाच्या मसुद्यात उमटलंय. समाजातल्या अनेक प्रकारच्या आणि अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांबरोबर तुमचा संपर्क आलेला आहे. हे त्यांच्याशी चर्चा करत असताना नक्की काय जाणवलं? त्यांच्या मुख्य समस्या काय आहेत किंवा त्यांच्या मुख्य अपेक्षा काय आहेत असं वाटलं? पहिली गोष्ट म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्यशाळा करणं, म्हणजे महाराष्ट्राचे 35 जिल्हे कव्हर करणं कार्यशाळेमध्ये, त्यासाठी मोठी टीम लागेल आणि पुन्हा ती टीम ट्रेंड असावी, डिसिप्लिनचे प्रश्न असतात. परंतु एक सुरुवातीला जेव्हा विचारलं जायचं की बाबा तुमच्या कॉलेजमधले जे निर्णय होतात इन्फ्रास्ट्रक्चरपासून तुम्हाला कधी कोणी विचारलेलं आहे का, तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे कोणताही गट असला तरी पण उत्तर नाही येतं. तुमच्या वस्तीमध्ये जिथे आपण राहतो ते शहर, सिटी, गल्ली, त्याचं जे काय डेव्हलपमेंटल प्लॅन आहे त्यामध्ये कधी तुम्ही बोललेला आहात का, तर नाही बाबा. बोलायला आवडेल का, हो आवडेल बोलायला, परंतु संधीच नाही मिळाली. आणि त्यानंतर जेव्हा ती संधी आलेली आहे, युवा धोरण बनते आणि त्यासाठी संधी आली, त्यानंतर जी एक रिस्पॉन्सिबिलिटी आली पूर्ण अगदी सर्व कार्यशाळांमध्ये, सुरुवातच आमची याने व्हायची आणि त्यानंतर जी रिस्पॉन्सिबिलिटी यायची युवांमध्ये, त्यानंतर मग पूर्ण दिवसभराच्या कार्यशाळेमध्ये जे लॉजिस्टिकचे जे प्रश्न असतात आणि डिसिप्लिनचे ते अजिबात जाणवले नाहीत पूर्ण याच्यामध्ये. तर एक ती रिस्पॉन्सिबिलिटी जी दिसली आम्हाला, ती जी जबाबदारी दिसली, एक सुरुवातीच्या 15-20 मिनिटं अर्ध्या तासामध्ये ती जबाबदारी यायची आणि मग त्यानंतरचा पूर्ण दिवस पूर्ण तसं म्हटलं तर बौद्धिक काम होतं. बराचसा युवा होता ज्यांना त्याच्यापासून टच सुटला होता. बौद्धिक कामं, वाचणं, पुन्हा चर्चा करणं यापासून सुटले होते. परंतु तो पूर्ण दिवसभर काम करणं, त्यानंतर मग त्यातून सजेशन काढणं, त्यातून स्वतःचं पॉईंट घेऊन पुन्हा पुढे येणं, स्वतःचे मुद्दे लावणं, आपली मतं मांडणं, ह्या गोष्टी खरोखर खूप इन्स्पायरिंग होत्या. म्हणजे जे शिकणं येतं ते ह्या सगळ्या अनुभवातून येतं. बऱ्याच ठिकाणी अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या होत्या त्या पण येत गेल्या. जसं निलेशने सांगितलं की भाषा, बोली भाषा आणि तुमची नागरी भाषा मराठी त्यामधला फरक असेल. काही जणांनी इतकं पण सांगितलं की आमच्या कॉलेजला RTI लागू नाही होत, अगदी पिन पॉईंट करून. जेव्हा आम्ही म्हणत होतो की अगदी जेव्हा वरच्या लेवलला जेव्हा एक्सपर्ट सोबतच्या मीटिंग्स होत्या त्यावेळी मग शिक्षण संस्थांना कसं अकाउंटेबल करता येईल भरपूर चर्चा झाली आणि 1-2 मोघम मुद्दे आले. परंतु एक युवा गट आला आणि म्हणाला अरे RTIच नाहीत लागत म्हणून.
अगदी खाजगी सेल्फ फंडेड शिक्षण संस्था. तर अगदी पॉईंट म्हणजे ज्यांनी जे जगलेले आहेत तिथून जे आलेले मुद्दे आहेत ते मुद्दे अगदी पकडता आले पूर्ण प्रक्रियेमध्ये. तुम्ही काय सांगाल? मुळात याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो विषय युवकांच्या दृष्टीने तो रोजगारीचा आहे. म्हणजे आज बेकारी हा जो काही विषय आहे तर सर्वसामान्य सर्व ठिकाणी नोकरीच्या संधी किंवा व्यवसायाच्या संधी याच्यावर मात्र युवकांचा जोर मोठ्या प्रमाणावर होता असं आमच्या एकंदरीत लक्षात आलं. त्याचबरोबर हे लक्षात आलं की बरेचसे तरुण किंवा काय आपलं गाव, माझा तालुका, माझा जिल्हा याच्या बाहेर पडायला कोणी तयार नाही आहे. म्हणजे बाबा असं व्यापक कोणी याच्यामध्ये फार असं काही बघतं की बाबा हा माझा देश आहे किंवा हे माझं राज्य आहे किंवा काय, असं काही काही ठिकाणी आम्हाला जाणवलं नाही. तर माझ्या गावापुरती आणि मला इथंच करायचं तर तुम्ही मला काय मदत करणार किंवा ह्या धोरणामध्ये त्याचा काय समावेश असू शकतो याच्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. मुख्य म्हणजे हाच विषय महत्त्वाचा होता की रोजंदारीचा हा विषय होता. याचा आता पुढचा पार्ट म्हणजे युवक धोरण आणि युवा धोरण हा एक झाला. आता आम्ही रोजगार हमी योजनेवर सुद्धा आम्ही काम सुरू करतो आहोत. रोजगार हमी योजना ही आज त्याच्याकडे बघतानाचा दृष्टिकोन हे दारिद्र्य रेषेखालचे लोक आणि गरिबांचा हे बघण्याचा एक दृष्टिकोन आत्ता समाजाचा आहे. तिथं तुम्हाला काम करताना कोणी बेरोजगार युवक किंवा काय असं कोणी आपल्याला याच्यामध्ये दिसत नाही. आम्ही याच्यावर काम असं करतोय. आता शासनाला आम्ही काही शिफारसी आम्ही त्याच्यामध्ये करणार आहोत की हे काम करण्यासाठी यांचा रोजगार वाढवता येऊ शकेल का, याला दर्जा देता येऊ शकेल का, हा मुळात एक आहे. याच्यातले काही नियम असे आहेत की जे खूप अडचणीचे आहेत. ते नियम बायपास करून आज कामं होतातच आहेत. मग हे अधिकृत करून आपल्याला काम उभं करता येऊ शकेल का? नियमांमध्येच जर काही बेसिक आपण काही बदल करू शकलो समजा तर आज याच्यामध्ये मी आता मागच्या दिल्लीमध्ये डॉक्टर पाठकांना भेटलो जे आपल्याकडे महानगरपालिकेला होते. ते आता नेमके ग्रामीण विकासला तिथं ॲडिशनल सेक्रेटरी म्हणून आहेत. 75% फंडिंग हे सेंट्रल गव्हर्नमेंट देतं आणि 25% फंडिंग हे राज्य शासनाला टाकावं लागतं. इतकं साधं. तुम्ही नियमांमधला बदलाचा उल्लेख केलात, असं एखादा तुम्ही सांगू शकाल? नियमांचा मधला बदल म्हणजे रोजगारीचा पॅटर्न जो आहे तो बदलावा लागेल. म्हणजे आर्थिक निकष जे आहेत ते बदलावे लागतील. हा मुळात एक भाग आहे. किंवा काही काही ठिकाणी कसं आहे की बाबा हे काम तुम्हाला हातानेच करावं लागेल, याच्यानेच करावं लागेल. त्याच्याऐवजी जर छोटे छोटे मशिनरी समजा वापरल्या तर त्या चालू शकतील. मग त्याला तुम्ही अड घाला की तुमची सहकारी संस्था असली पाहिजे किंवा तुमचा बचत गटच असला पाहिजे किंवा काय. जसं आज बचत गटांना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने कामं दिली जात आहेत की 10 महिला एकत्र येतात. तशाच पद्धतीने आपण युवकांचे पण बचत गट करू शकतो. युवकांच्या सुद्धा सहकारी संस्था स्थापन करू शकतो. त्या माध्यमातून ते एखादं काहीतरी रोलर घेतील, एखादं काहीतरी आणखीन JCB घेतील किंवा काय घेतील, त्याच्यातून ते काम करतील. शेवटी तुम्हाला काम उभं राहणं आणि ते काम होणं. आता वेळेचं एवढं बंधन आहे, एवढा स्पीड वाढत चाललेला आहे की आपल्याला कुठेतरी पारंपरिक गोष्टींना फाटा देणं हे आता तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. आपण अजूनही जर इंग्रजांच्या काळातल्या नियमांच्याच पुढे जर आपण पुस्ती जोडणार असू किंवा त्याच्यातच फेरबदल करणार असू तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं आमचं मत हे त्या युवकांकडून आलेलं असल्यामुळे आमचं पण मत त्याच्यामध्ये तयार झालं की ह्या गोष्टींमध्ये बदल झाला पाहिजे. हा आम्ही देत असलेला मसुदा हा परिपूर्ण आहे असा दावा आम्ही अजिबात करणार नाही. हा पायलट प्रोजेक्ट आहे. हे आमच्या शिफारसी आम्ही शासनाला देतो आहोत. हे आम्ही विनंती करतोय शासनाला. याच्यामध्ये बदल होतील. म्हणजे आपल्याला माहिती आहे की 1984 साली पवार साहेबांनी महिलांसाठीचं धोरण आणलं. त्याच्यामध्ये नंतर बदल झालेत. बेसिक धोरण आणण्याचं काम पवार साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झालं. तशाच प्रकारचं सुप्रियाताईंच्या माध्यमातून आम्ही हे धोरण शासनापर्यंत पोहोचवणार आहोत. याच्यात आणखीन काही एक्सपर्ट जे असतील त्याचा सहभाग नोंदवतील. नुसतेच युवक असे नाही तर जे युवकाची 40 पार करून पुढे गेलेले आहेत असे सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग नोंदवू शकतात की अरे हे व्हायला पाहिजे होतं. हे अनुभवाने माणूस सांगू शकतो. त्याच पद्धतीने हे काम आम्ही पुढे नेणार आहोत. हा पहिला टप्पा आहे. याच्यामध्ये नक्की मध्ये सुप्रियाताई सुरेश शेट्टींना भेटले, माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले. या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला. निलेशची एक टीम आमची आता नागपूर अधिवेशनामध्ये जवळपास 100 आमदारांना भेटली.